नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वीच्या मराठी बालभारती विषयामधील गोमू माहेरला जाते गजानन दिगंबर माडगुळकर लिखित ही कविता पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात कविता गोमू माहेरला जाते। सर्वप्रथम आपण गोमू माहेरला जाते या कवितेचे कवी गजानन दिगंबर माडगुळकर यांचा परिचय जाणून घेणार आहोत। गदी माडगुळकर यांचा परिचय। गदी माडगुळकर यांचा कार्यकाळ सांगितलाय 1919 ला जन्म, 1977 ला मृत्यू। प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार अशा पद्धतीच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये भूमिका निभावल्या आहेत। गीत रामायणकार, जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पुरिया इत्यादी गीतसंग्रही लिहिले आहेत। गीत गोपाल, गीत सौभद्र ही काव्याची निर्मिती केली आहे। कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप हे कथासंग्रही लिहिले आहेत। आकाशाची फळे, उभे धागे, आडवे धागे अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहून प्रसिद्ध केल्या आहेत असा पाठ्यपुस्तकात परिचय सांगितला आहे। या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर गजानन दिगंबर माडगुळकर यांच्याविषयी माहिती मिळते, ती माहिती जाणून घेऊया। हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते। गदी माडगुळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत। संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे। त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावला आहे। गदिमा भाव कवीही आहेत। त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हीचा प्रभाव जाणवतो। त्यांच्या लावण्या आणि चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत। गदी माडगुळकर यांनी भूमिकन्या सीता या नाटकातील पदे सुद्धा लिहिली होती। मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाजनी, मानसी राजहंस पोहतो सुखद या सौख्याहुनी वनवास ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत। त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिलं होतं आणि गायिका ज्योत्सना भोळे यांनी ती गायली होती। त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत। चित्रपट तंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण यातून लक्षात येते। त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटात पुढचं पाऊल, बाळा जोजोरे, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, मी तुळस तुझ्या अंगणी, जगाच्या पाठीवर, संत वाहते कृष्णामाई यांचा समावेश होतो। तूफान और दिया, दो आंखें 12 हाथ, गूंज उठी शहनाई हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट। गदी माडगुळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते। पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वराडी आणि वाजंत्री या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत। त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इत्यादी अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिकेही मिळाली आहेत। भारत सरकारने पद्मश्री देऊन 1969 मध्ये त्यांचा सन्मान केला। 1973 मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते। महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते। तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते। त्यांच्या नावाचे गदिमा प्रतिष्ठान काढण्यात आले आहे। गदी माडगुळकर यांचे निधन पुणे येथे झाले आहे। या सर्व परिचया व्यतिरिक्त गदी माडगुळकर यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत। त्यापैकी काही पुस्तकांची नावे इथं दिली आहेत। कविश्रेष्ठ गदिमा, त्यानंतर गीतयात्री गदिमा, त्यानंतर गदी माडगुळकर वाङ्मय दर्शन, त्यानंतर गदिमा साहित्य आणि लोकतत्व अशा पद्धतीची पुस्तके त्यांच्या जीवनावर आधारित लिहिण्यात आली आहेत। असा सर्व परिचय गदी माडगुळकर यांचा सांगितला जातो। आता आपण गदी माडगुळकर यांच्याकडून लिखित गोमू माहेरला जाते या कवितेची मध्यवर्ती संकल्पना पाहूयात। या कवितेत कवींनी कोकण, कोकणातील खाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधीभोळी माणसे यांचं सुरेख आणि सुंदर वर्णन प्रस्तुत गीतात कवीने केलं आहे। अरे नाखवा हो
मावशे गोमू माय उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची या जवळून मापवा तुझ्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तुझ्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो सोडून दे रे थोड्या साऱ्या सोडून दे रे थोड्या साऱ्या शिडात शिर रे अवकळ वाऱ्या शिर शिडात अवकळ वाऱ्या शिर शिडात अवकळ वाऱ्या धनी धरणीला गलबत टेकवा धनी धरणीला या गलबताला टेकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो अशा प्रकारची गोमू माहेरला जाते ही कविता. या कवितेत काही कठीण शब्द आले आहेत, त्यांचे अर्थ आपण जाणून घेऊया. घोवाला असा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे नवऱ्याला किंवा पतीला. त्यानंतर दावा नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे दाखवा. त्यानंतर तीर नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे काठ किंवा किनारा. यानंतर ताटवा हा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे फुल झाडांचा समूह. त्यानंतर काळजात म्हणजेच मनात किंवा हृदयात. त्यानंतर मापवा नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे मापा किंवा मोजा. त्यानंतर खोड्या नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ मस्करी, चेष्टा, खोडकरपणा असा सांगितला आहे. त्यानंतर अवखळ, अवखळ म्हणजे चंचल. त्यानंतर झनी नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे पटकन किंवा लवकर. त्यानंतर गलबत नावाचा एक शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ आहे नौका किंवा छोटी होडी. त्यानंतर धरणी नावाचा शब्द आला ज्याचा अर्थ आहे धरती किंवा जमीन. अशा पद्धतीचे काही कठीण शब्द या कवितेत आले आहेत. त्यानंतर काही संकल्पनाही या कवितेत आल्यात. जसं माहेर ही संकल्पना आलेली आहे. माहेर या संकल्पनेचा अर्थ काय आहे तर वधूच्या आईवडिलांचं घर म्हणजे माहेर. त्यानंतर गोमू नावाची एक संकल्पना आलेली आहे ज्याचा अर्थ असा सांगितला जातो की मुलीचं नाव आहे ते. त्यानंतर नाखवा ही एक संकल्पना आलेली आहे ज्याचा अर्थ होडी चालवणारा किंवा नावाडी असं त्याला आपण म्हणतो. त्यानंतर अबोली नावाची एक संकल्पना आली आहे ज्याचा अर्थ आहे फिकट शेंद्री रंगांचं सुंदर फूल म्हणजे अबोली. त्यानंतर शीड नावाची एक संकल्पना आलेली आहे आणि या संकल्पनेचा अर्थ सांगितला जातो की होडीला दिशा मिळावी म्हणून उंच डोलकाठीला बांधलेलं कापड म्हणजे शीड. अशा पद्धतीच्या काही संकल्पना या कवितेमध्ये आल्या आहेत. आता आपण या कवितेचा भावार्थ प्रत्येक चरणानुसार पाहणार आहोत. कवितेचं पहिलं चरण, गोमू माहेरला जाते हो नाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. तिच्या घोवाला कोकण दाखवा. कवितेच्या या पहिल्या चरणात कवी म्हणतात, अहो नावाडी दादा, नुकतीच लग्न झालेली नववधू गोमू सासरहून कोकणात माहेराला जात आहे. ती आणि तिचा पती होडीत बसले आहेत. तिच्या नवऱ्याला कोकणातला निसर्ग दाखवा असे कवी कवितेच्या पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, दावा कोकणची निळी निळी खाडी. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा. भगवा अबोली फुलांचा ताटवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कवितेच्या या चरणात कवी सांगत आहेत, कोकणातली निळ्या पाण्याची खाडी तिला दाखवा. खाडीच्या दोन्ही काठांवर असलेली हिरवीगार झाडांची राई तिला दाखवा. भगव्या रंगांचा अबोलीच्या फुलांचा मनोहर गुच्छही तिला दाखवा असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, कोकणची माणसं साधी भोळी.
कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, गोमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कवितेच्या या चरणात कवी ग दी माडगुळकर म्हणतात, कोकणात राहणारी माणसं अगदी साधी भोळी भाबडी आहेत. त्यांच्या मनात जणू कोवळ्या नारळाचं गोड पातळ खोबरं आहे. म्हणजेच कोकणी माणसाची मने मृदू आहेत. किनाऱ्यावर उंचच उंच माडांची रांगही आहे. त्यांची उंची जवळून मापता येईल. त्यांना माडांची झाडं तुम्ही दाखवा, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं शेवटचं चरण, सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. झनी धरणीला गलबत टेकवा, झनी धरणीला गलबत टेकवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी म्हणतात, हे अवखळ चंचल वाऱ्या, आता तुझा सगळा खोडकरपणा सोडून या होडीच्या शिडामध्ये ये. इकडे तिकडे न फिरता शिडात शिर म्हणजे होडी किनाऱ्याला लागेल ते पहा. किनारा अगदी जवळ आला आहे. आता आपली नौका पटकन किनाऱ्याला टेकूया, असे कवी कवितेच्या या शेवटच्या चरणामध्ये सांगत आहेत. अशा प्रकारे कवींनी या गीतामध्ये कोकणातील निसर्ग आणि माणसे यांचं सुंदर शब्दामध्ये वर्णन केलं आहे. एवढंच नाही, या कवितेतून त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाचा निसर्ग वेगळा आणि मनोहर आहे हे दाखवून दिलं आहे. विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणच्या निसर्गाचा आनंद लुटावा याची जाणीव या कवितेद्वारे करून देण्यात आली आहे. अशा प्रकारचा भावार्थ गोमू माहेरला जाते या कवितेचा सांगितला आहे. अशा प्रकारे आज आपण गजानन दिगंबर माडगुळकर लिखित गोमू माहेरला जाते ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. त्यासोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.